ॲडॅप्टेशन्स इन ग्रासलँड प्लांट्स. ग्रासलँड म्हणजे गवताळ प्रदेशातील प्लांट्स. डायव्हर्स टाईप ऑफ bushes and grasses are found in the grassland. ग्रासलँडमध्ये काय बघायला मिळतं? विविध प्रकारचे बुशेस म्हणजे झुडपं, छोटे झुडपं, अँड ग्रासेस. फायबरस रूट्स ऑफ ग्रासेस प्रिव्हेंट सॉईल इरोजन. फायबरस रूट्स ऑफ ग्रासेसचे फायबरस रूट्स प्रिव्हेंट म्हणजे रोखतात किंवा प्रतिबंध करतात. सॉईल इरोजन म्हणजे जमिनीची धूप थांबवतात. ग्रासेस इन द इक्वेटोरियल रिजन आर व्हेरी टॉल. इक्वेटोरियल म्हणजे विषुववृत्तीय भागातील गवत हे खूप टॉल उंच असतं. ॲनिमल्स लाईक टायगर, एलिफंट्स अँड डिअर कॅन रिमेन हिडन इन दिस ग्रासेस. म्हणजे इतके टॉल असतात की त्याच्यात वाघ, हत्ती, हरिण यांसारखे प्राणी लपून राहू शकतात. हाऊएव्हर ग्रासेस इन कोल्ड रिजन्स. विषुववृत्त म्हणजे उष्ण प्रदेश आणि त्याच्या विरुद्ध कोल्ड रिजनमध्ये आर व्हेरी शॉर्ट. कोल्ड रिजनमधले थंड हवामानाचे तिथले गवत हे शॉर्ट असतं. ॲनिमल्स लाईक द रॅबिट आर फाउंड इन सच ग्रासेस. म्हणजे एखादा ससा लपू शकेल एवढ्याच उंचीचं असतं. व्हास्ट meadows are found in hilly areas as well as plains. हिली एरियाज म्हणजे डोंगराळ भागात आणि प्लेन्स म्हणजे पठारावर किंवा मैदानी प्रदेशात. मिडॉज म्हणजे कुरण, गायांसाठी जे कुरण असतं किंवा गवत खाणाऱ्या प्राण्यांसाठी जे कुरण असतं ते खूप मोठ्या प्रमाणात या भागात सापडतं. आता तुम्ही ऑब्झर्व करायचं आहे. यातलं जे बघायला मिळेल ते ऑब्झर्व करायचं. ऑब्झर्व अँड नोट डाऊन ॲडॅप्टेशन्स इन द पार्ट्स ऑफ प्लॅन्ट्स लाईक पोटॅटो प्लॅन्टचे पार्ट त्याचं ऑब्झर्वेशन करायचं. ग्राउंडनट म्हणजे भुईमूग, याम, सुरण, वॉटर हॅसिन, जलपर्णी पाण्याच्या पृष्ठभागावर जे तरंगलेलं दिसतं, खूप लांबपर्यंत असतं पसरलेलं, हिरवं असं फक्त पानं दिसतात त्याचे, ते जलपर्णी. ॲलो म्हणजे कोरफड, ॲकेसिया हे पाहिलं आपण आधी, बांबूळ, कॅरेट, गाजर, ओनियन, बीटरगार्ड, कारलो, ग्रेप वाईन, द्राक्षाचे वेल. हे जे काही पाहायला मिळेल त्याचं निरीक्षण करा. अँड अदर प्लांट्स इन युअर सराउंडिंग. आणि दुसरं काही तुमच्या सराउंडिंगमध्ये जे प्लांट्स असतील त्यांचं निरीक्षण करा. ॲडॅप्टेशन्स फॉर इंजेक्शन ऑफ फूड इन प्लांट्स. आतापर्यंत वेगवेगळ्या भागात आढळणारे प्लांट्स त्यांचं ॲडॅप्टेशन शिकलो आपण. आता अन्न ग्रहण जे असतं किंवा अन्न जमिनीतून किंवा ज्या भागात वाढलेले असतील वनस्पती तिथून ते अन्न कसे मिळवतात तर त्या सराउंडिंगशी जुळवून घेण्यासाठी ते काय ॲडॅप्टेशन असतं प्लांट्समध्ये ते बघायचं. मोस्ट ऑफ द प्लांट्स आर अँकर्ड इन द ग्राउंड अँड अँकर्ड म्हणजे रुतलेले, अडकलेले. मोस्ट ऑफ द plants are anchored in the ground and autotrophic. बरेचसे प्लांट्स हे जमिनीत रुतलेले म्हणजे त्यांचे मुळं जमिनीत रुतलेले असतात. अँकर्ड झालेले म्हणजे अडकलेले असतात आणि ते स्वयंपोषी असतात म्हणजे स्वतःचं अन्न स्वतः तयार करणारे असतात. ऑटोट्रॉपिक स्वतःचे अन्न स्वतः तयार करणारे असतात. हाऊएव्हर प्लांट्स लाईक डॉडर आर पॅरासायटिक. तर प्लांट्स लाईक डॉडर म्हणजे डॉडरला अमरवेल म्हणतात. इथे जे चित्रात हे पिवळ्या रेषा दिसत आहेत ना, असं काही झाडांवर असं कुठं रस्त्याने जाताना घराच्या अवतीभोवती
कमी प्रमाणात असतात, पण असं रस्त्याने कुठे जाताना वगैरे पाहिजे असतील. एक झाड, मेन जे झाड ते दुसरंच असतं, पण त्याच्यावर असं हे वायरसारखं पिवळे पिवळे असे धागे दिसतात आपल्याला. धागे म्हणजे थोडेसे जाड असतात वायर इतके. ते असतं डॉडर, म्हणजेच अमरवेल म्हणतात त्याला. ते कसं असतं, पॅरासायटिक असतं, म्हणजे ते स्वतःचं अन्न स्वतः तयार करत नाही. ते ज्या झाडावर वाढतं त्या झाडावर अन्न मिळवतं. द प्लॅन्ट बॉडी ऑफ डॉडर कन्सिस्ट ऑफ येलो वायर लाईक स्टेम्स. म्हणजे हे जे येलो वायर असतात वायर लाईक ते फक्त स्टेम असतात. इट इज लीफलेस, लीफ नसणारं, त्याला पानं नसतात. अँड कॅनॉट परफॉर्म फोटोसिंथेसिस. पानच नसतात, कलर हिरवा नाही, म्हणजे क्लोरोफिल नाही, म्हणजेच मग ते काय करत नाही, फोटोसिंथेसिस परफॉर्म करू शकत नाही. However, it has hosterial roots are absorbing nutrients from the host plant. It has hosterial roots, म्हणजे त्याचे रूट्स कसे असतात, सकिंग म्हणजे ॲब्सॉर्ब करणारे, म्हणजे शोषून घेणारे. ते काय शोषून घेतात, न्यूट्रिएंट्स. कुठून, फ्रॉम द होस्ट प्लॅन्ट. होस्ट प्लॅन्ट म्हणजे ज्या झाडावर ते वाढलेले आहेत त्या झाडातून न्यूट्रियन्स म्हणजे पोषक मूलद्रव्य ते शोषून घेतात, त्यांचं अन्न शोषून घेतात. दीज रूट्स पेनिट्रेट अप टू द कंडक्टिंग मिसल्स ऑफ द होस्ट प्लॅन्ट टू ॲब्सॉर्ब वॉटर अँड फूड. त्या वनस्पतींच्या कंडक्टिंग मिसल्स ज्या असतात, ज्या वनस्पतीवरती वाढतात त्याच्या कंडक्टिंग मिसल्स ज्या असतात, रसवाहिन्या आणि जलवाहिन्या असतात त्या झाडामध्ये, त्याच्यातनं ते वॉटर आणि फूड ॲब्सॉर्ब करतात. फंगी डू नॉट हॅव क्लोरोफिल. फंगीमध्ये क्लोरोफिल नसतं, म्हणजे हरितद्रव्य नसतं. अँड कॅनॉट परफॉर्म फोटोसिंथेसिस. हरितद्रव्य हे फोटोसिंथेसिसचं आवश्यक घटक आहे. तो नसल्यामुळे, ज्यांच्यात तो नाही आहे ते फोटोसिंथेसिस परफॉर्म करू शकत नाही. फंगी नाही करू शकत, डॉडर नाही करू शकत. दे ऑप्टेन देअर फूड. फंगी ऑप्टेन फूड फ्रॉम स्टार्ची फूडस्टफ्स लाईक भाकरी अँड ब्रेड. स्टार्ची, ज्याच्यामध्ये स्टार्च आहे असे फूड स्टफ्स म्हणजे अन्नाचे प्रकार. अशा अन्नामधून, ज्याच्यामध्ये स्टार्च आहे अशा अन्नामधून, जसं की भाकरी आणि ब्रेड, ते फंगी फूड मिळवतात त्यांचं. दे हॅव रूट लाईक फायबर्स फॉर ॲब्सॉर्प्शन ऑफ फूड. फंगीला रूट लाईक फायबर्स असतात, ते त्या फूडमधून त्या स्वतःचं अन्न ते ॲब्सॉर्ब करून घेतात. ब्रेडवर किंवा भाकरीवर ज्याच्यावर ते वाढलेले असतील त्याच्यातून अन्न ॲब्सॉर्ब करतात, फूड ॲब्सॉर्ब करतात. प्लॅन्ट्स नीड नायट्रोजन, फॉस्फरस अँड पोटॅशियम फॉर ग्रोथ. प्लॅन्ट्सच्या ग्रोथसाठी काय काय आवश्यक असतं, नीड म्हणजे गरजेचं असतं. काय काय गरजेचं असतं प्लॅन्ट्सच्या ग्रोथसाठी, नायट्रोजन, फॉस्फरस अँड पोटॅशियम. प्लॅन्ट्स दॅट ग्रो इन सॉईल विच इज डिफिशियंट इन नायट्रोजन लाईक ड्रॉसेरा, व्हेनस फ्लायट्रॅप, पिक्चर प्लांट, etc. Plants that grow in the soil which is deficient in nitrogen. Deficient in nitrogen म्हणजे नायट्रोजनची कमतरता असणे. डिफिशियंट किंवा डिफिशियन्सी म्हणजे कमतरता असणे. ज्या प्लॅन्ट्स दॅट ग्रो इन द सॉईल, ती सॉईल कशी आहे, जे प्लॅन्ट अशा सॉईलमध्ये वाढतात की ज्यांच्यात नायट्रोजनची डिफिशियन्सी आहे, नायट्रोजनची कमतरता आहे, जसे की ड्रॉसेरा, व्हेनस फ्लायट्रॅप, पिक्चर प्लांट, etc. इथे एक याचं हे दिलं आहे चित्र, फोटो व्हेनस फ्लायट्रॅपचं. आता मग नायट्रोजन त्या जमिनीत नसतं, मग ते अन्न कसं मिळवतात वाढीसाठी, प्लांट्सच्या वाढीसाठी तर नायट्रोजन आवश्यक असतं. मग ज्या जमिनीत नसतं ते नायट्रोजनची कमतरता कशी भरून काढतात, त्या परिस्थितीशी जुळवून घेण्यासाठी त्यांच्यात काय बदल असतो, म्हणजे काय ॲडॅप्टेशन असतं ते सांगितलं आहे. ॲडॅप्टेशन्स आर सीन इन दीज
ते काय करतात, हे प्लांट फुलफिल देअर नीड फॉर नायट्रोजन बाय कन्झ्युमिंग इन्सेक्ट्स. ते त्यांची नायट्रोजनची कमतरता कशातनं भरून काढतात, कन्झ्युमिंग इन्सेक्ट्स म्हणजे इन्सेक्ट्समधून त्यांची ती नायट्रोजनची कमतरता भरून काढतात. याचा अर्थ काय, ते नायट्रोजन कॅच करतात आणि त्या इन्सेक्टमध्ये जे नायट्रोजन असतं ते अन्न म्हणून मिळवतात. ॲडॅप्टेशन्स आर सीन इन द प्लांट्स विच सर्व टू अट्रॅक्ट इन्सेक्ट्स अँड होल्ड देम कॅप्टिव्ह. ॲडॅप्टेशन्स आर सीन, ह्या प्लांट्समध्ये काय ॲडॅप्टेशन असतं, आता इन्सेक्ट पकडायचा म्हणजे मग त्याच्यात काहीतरी, त्या प्लांट्समध्ये काहीतरी बदल असणार ना, तो या फोटोत दिसतोय. या फोटोत हा जो भाग आहे ना, हा काही ठिकाणी बंद दिसतोय आणि काही ठिकाणी असा ओपन झालेला दिसतोय. हे इथे ओपन आहे, इथे पण ओपन आहे आणि इकडे असे बंद आहेत. तर हे ह्या झाडांमध्ये काय ॲडॅप्टेशन असतं की इन्सेक्ट त्या झाडांवर बसल्यानंतर हे आपोआप ओपन होतं आणि त्या इन्सेक्टला आतमध्ये पकडून परत बंद होऊन जातं. हे अशा प्रकारे ह्या प्लॅन्ट्सच्या मध्ये ह्या अशा प्रकारचे ॲडॅप्टेशन्स असतात. इन्सेक्ट कॅच करून त्याच्यापासून नायट्रोजन हे अन्न मिळवण्यासाठी. कलेक्ट इन्फॉर्मेशन अबाउट प्लांट ॲडॅप्टेशन्स फ्रॉम वेबसाईट दिलेली इथे. प्लांट्सच्या ॲडॅप्टेशनची जर माहिती घ्यायची असेल तर खाली एक वेबसाईट दिलेली आहे. इथे एक वेबसाईट दिलेली आहे प्लांट्सच्या ॲडॅप्टेशनची माहिती मिळवण्यासाठी. ही वेबसाईट दिलेली प्लांट्सच्या ॲडॅप्टेशनची माहिती मिळवण्यासाठी वेगवेगळ्या प्लांट्सची. आता प्लांट्सचे ॲडॅप्टेशन पूर्ण झाले. आता पुढे ॲडॅप्टेशन्स इन ॲनिमल्स. ॲडॅप्टेशन्स इन ॲनिमल्स. ॲनिमल्समध्ये काय काय ॲडॅप्टेशन्स असतात आजूबाजूच्या परिस्थितीशी जुळवून घेण्यासाठी. आता एक बर्फाळ प्रदेशातला अस्वल तुम्ही बघा, अगदी ठळक असं ॲनिमल्समधलं ॲडॅप्टेशन बघण्यासाठी बियरचं निरीक्षण करा तुम्ही. बियर म्हणजे अस्वलाचं निरीक्षण करा. बर्फाळ प्रदेशात जे डिस्कवरी चॅनलवर बघायला मिळेल तुम्हाला. हे बरंचसं प्रत्यक्ष जाऊन थोडंच बघणार आपण. डिस्कवरी चॅनलवर हे बरंचसं बघायला मिळतं. बर्फाळ प्रदेशातलं जे अस्वल असतं ते अस्वल आणि जंगलांमध्ये जमिनीवरचं अस्वल म्हणजे जंगलामध्ये जे अस्वल दिसतं त्यातला फरक बघा. फरक काय लक्षात येईल. बर्फाळ प्रदेशातलं अस्वल जे असतं त्याच्या अंगावर खूप मोठे लांब लांब केस असतात. किंवा याक जो सापडतो बर्फाळ प्रदेशात त्याच्या अंगावर सुद्धा खूप लांब लांब केस असतात. तर ते का असतात, त्या केसांमुळे त्यांचं बर्फापासून किंवा त्या तिथल्या थंडीपासून संरक्षण व्हावं म्हणून. म्हणजे हे नैसर्गिक गोष्ट आहे ही निसर्गताच असते. म्हणजे त्या प्राण्यांमध्ये त्या परिस्थितीशी जुळवून घेण्यासाठी ॲडॅप्टेशनसाठी लॉंग हेअर असतात. ॲडॅप्टेशन्स इन आता वेगवेगळ्या ठिकाणच्या प्राण्यांमध्ये ॲनिमलमध्ये ॲडॅप्टेशन्समुळे त्यांच्या बॉडी पार्टमध्ये काय काय बदल असतात ते आता एक बघायचे. ॲडॅप्टेशन इन ॲनिमल्स. मेक अ लिस्ट ऑफ ॲनिमल्स इन युअर सराउंडिंग्स. आजूबाजूला असणाऱ्या प्राण्यांची लिस्ट बनवा. कम्पेअर द डायव्हर्सिटी ऑफ ॲनिमल्स लिस्टेड बाय युअर फ्रेंड्स विथ युअर लिस्ट. तुमची लिस्ट आणि तुमच्या मित्राची लिस्ट ही प्राण्यांची विविधता कशी असते ती कळण्यासाठी कम्पेअर करा. डिस्कस द हॅबिटॅट्स. त्यांच्या राहण्याच्या ठिकाणाविषयी चर्चा करा. फूड हॅबिटॅट्सविषयी, कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ बॉडी स्ट्रक्चर विषयी. तर त्यात काय काय येणार, व्हर्टिब्रल कॉलम, विंग, गिल्स, टेल ह्याच्याविषयी चर्चा करा. अँड प्रिपेअर अ चार्ट. आणि एक चार्ट बनवा. व्हॉट डिफरन्सेस डू यू सी बिटवीन
टेरेस्ट्रियल अँड ॲक्वेटिक ॲनिमल्स, जमिनीवरच्या आणि ॲक्वेटिक ॲनिमल्स, पाण्यातल्या प्राण्यांविषयी फरक काय बघायला मिळाला तुम्हाला. ॲज कम्पेअर टू टेरेस्ट्रियल ॲनिमल्स, जमिनीवरच्या प्राण्यांशी जर कम्पेअर केलं तर द स्किन अँड बॉडी शेप ऑफ ॲक्वेटिक ॲनिमल्स ॲपियर टू हॅव अंडरगोन चेंजेस. पाण्यातल्या प्राण्यांचे स्किन आणि बॉडी शेपमध्ये चेंजेस असतात, चेंजेस घडून आलेले असतात. फिशेस हॅव स्केल्स ऑन द स्किन अँड फिन्स ऑन द बॉडी. फिशेसमध्ये काय असतं, स्केल ऑन द बॉडी अँड फिन्स ऑन द बॉडी. स्केल असतात आणि फिन्स असतात. फिन्स म्हणजे त्याला आपण पर म्हणतो. Their body tapers towards both its end like a spindle. फिशची बॉडी कशी असते, दोन्ही टोकांना ॲट बोथ द एंड्स, दोन्ही टोकांना कशी असते, टुवर्ड्स बोथ द एंड्स, कशी असते, निमुळती असते. फिश ब्रीथ विथ गिल्स इन्स्टेड ऑफ नोज. इन्स्टेड ऑफ नोज म्हणजे नोजच्या जागी काय असतं त्यांना, गिल्स. कशाला, फॉर ब्रीदिंग. म्हणजे फिश ब्रीथ विथ गिल्स. कशाने श्वसन करतो मासा, गिल्सच्या मदतीने. इथे आकृतीत गिल्स दाखवलेले. हे असं इथे या भागात खाचा असतात त्वचेला, त्यातनं ते श्वसन करतात. पाण्यातला ऑक्सिजन शोषून घेता येतो माशांना, ते पाण्यातला ऑक्सिजन शोषून घेतात आणि मग श्वसन होतं त्यांचं. हीच गोष्ट माणसाला करता येत नाही. माणसाला पाण्यातला ऑक्सिजन शोषून घेता येत नाही, माणसाला फक्त हवेतला घेता येतो. म्हणून माणूस हवेत जिवंत राहतो, पाण्यात जिवंत राहत नाही. तेच नेमकं उलटं माशाच्या बाबतीत. माशाला गिल्स असतात, त्यामुळे फक्त पाण्यातला ऑक्सिजन शोषून घेता येतो, हवेतला घेता येत नाही. म्हणून मासा जमिनीवर जिवंत राहू नाही शकत. देअर आईज हॅव ट्रान्सपरंट आयलिड्स. त्यांच्या डोळ्यांवर ट्रान्सपरंट आयलिड्स असतात. आयलिड म्हणजे पापण्या. दे हॅव एअर ब्लॅडर्स विदिन द बॉडी टू हेल्प देम टू फ्लोट. त्यांच्या बॉडीमध्ये एअर ब्लॅडर असतात, त्यांच्या मदतीने ते पोहू शकतात. ऑब्झर्व द बॉडीज ऑफ फ्रॉग, डक अँड टॉर्टॉइज. यापैकी जे बघायला मिळेल त्यांच्या बॉडी ऑब्झर्व करा. ऑफ व्हॉट यूज आर देअर लेग्स टू दीज ॲनिमल. त्यांचे पाय त्यांना काय कशासाठी उपयोगी पडतात. फ्रॉग ब्रीथ कसं करतात अंडर वॉटर, पाण्यात ते श्वास कसं घेतात. ऑफ व्हॉट यूज आर द लॉंग हाइंड लेग्स ऑफ अ फ्रॉग. फ्रॉग बेडकाचे जे हाइंड लेग्स म्हणजे मागचे पाय ते लांब का असतात. ते कशासाठी असतात लांब, त्याला खूप लांब, जास्त लांब उडी मारता यावी म्हणून. वाय डझंट अ डक गेट वेट इन वॉटर. पाण्यात राहून बदक ओला का होत नाही, तर त्याच्या फिदरवर म्हणजे पंखांवर वॅक्सी लेअर असतं म्हणून. As the frog and duck have webbed toes, they can use their legs like oars. वेब म्हणजे पाय, बोटांमध्ये इथे चित्रात दाखवलं वेब टोज. त्यांच्या पायाच्या बोटांमध्ये पडदे असतात, त्याचा उपयोग ते वल्ल्यांप्रमाणे करतात. वल्ला म्हणजे होडी जसं चालवतो ना तो माणूस, हातात काठी आणि त्याला पुढे पंखासारखा असतो वल्ला.
त्या तसा उपयोग होतो बेडकाला आणि बदकांना पाण्यात पोहण्यासाठी त्या पायांचा त्यांच्या. वॉटर फ्लोज ऑफ द वॅक्सी फिदर्स ऑफ बर्ड्स लाईक डक अँड वॉटर हेन. पाणकोंबडी आणि बदकाच्या पंखांवर वॅक्सी लेअर असल्यामुळे वॉटर फ्लोज ऑफ पाणी वाहून जातं. वेब टोज, स्लिपरी स्मूथ स्किन अँड अ ट्रायंग्युलर हेड हेल्प फ्रॉग्स टू स्विम इझिली थ्रू वॉटर. हे ॲडॅप्टेशन असतात फ्रॉगचे बॉडी, त्याच्या बॉडीमध्ये, फ्रॉगच्या बॉडीमध्ये हे ॲडॅप्टेशन असतात. त्यामुळे तो पाण्यात पोहू शकतो किंवा राहू शकतो. काय काय आहे काय काय बदल असतो फ्रॉगच्या बॉडीत ॲडॅप्टेशनसाठी? वेब टोज, स्लिपरी स्मूथ स्किन अँड ट्रायंग्युलर हेड. They can live on land as well as in water due to their ability to breathe through the skin in water and using the nose and lungs on land. आता मी हे एवढं मोठं वाक्य मी शिकवलेलं आहे. अँडमध्ये अँड असेल तिथे तोडायचं. They can live on land as well as in water. ते जमिनीवर पण राहू शकतात आणि पाण्यात पण राहू शकतात. ड्यू टू म्हणजे ज्यामुळे. ड्यू टूचा अर्थ लक्षात ठेवला तरी चालेल, कारण बऱ्याच वाक्यांमध्ये येतो हा ड्यू टू म्हणजे ज्यामुळे. ड्यू टूच्या आधीचा अर्थ बघितला, आता पुढचा. ड्यू टू देअर, कशामुळे ते पुढे असतं. ड्यू टू देअर ॲबिलिटी टू ब्रीथ थ्रू द स्किन इन वॉटर. ॲबिलिटी टू ब्रीथ म्हणजे श्वसन घेण्याची क्षमता असते त्यांच्या. थ्रू द स्किनमधून, इन वॉटर ते जेव्हा पाण्यात असतात, पाण्यात स्किनद्वारे श्वसन करण्याची त्यांची क्षमता असते, म्हणून ते पाण्यात राहू शकतात. अँड युजिंग द नोज अँड लंग्स ऑन लँड. जेव्हा ते जमिनीवर असतं तेव्हा ते श्वसनासाठी नाकाचा आणि फुफ्फुसांचा वापर करतात, म्हणून ते दोन्हीकडे राहू शकतात. द टिपिकल, हे रिझन आहे. फ्रॉग हा ॲम्फिबियन. फ्रॉगला ॲम्फिबियन का म्हणतात? ॲम्फिबियन म्हणजे उभयचर. उभयचर म्हणजे पाण्यात आणि जमिनीवर दोन्ही राहणारा. फ्रॉग हा ॲम्फिबियन काय आहे तर त्याचं हे आन्सर. ह्या कारणामुळे फ्रॉगला ॲम्फिबियन म्हणतात. द टिपिकल कलर्स ऑफ अ फ्रॉग्स. ब्लॅक हेल्प टू हाईड अमंग ग्रासेस. फ्रॉगचा जो कलर असतो तो पाठीचा, फ्रॉगच्या पाठीचा जो कलर असतो तो त्याला ग्रास म्हणजे गवतात लपायला मदत करतो. मेक अ लिस्ट ऑफ द नेम्स ऑफ सम अदर ॲम्फिबियन्स यू नो अँड स्टडी देअर ॲडॅप्टेशन्स. दुसरे असे उभयचर प्राणी म्हणजे ॲम्फिबियन्स. मग आता कोण आहे दुसरं तर टॉर्टाईज. पाण्यात पण दिसतं आणि जमिनीवर पण दिसतं. मग त्यांच्या ॲडॅप्टेशन्सचं निरीक्षण करायचं. ॲडॅप्टेशन्स इन फॉरेस्ट अँड ग्रासलँड ॲनिमल्स. आता कुठले ॲनिमल? ग्रासलँडमधले म्हणजे गवताळ प्रदेशातले आणि फॉरेस्ट जंगलातले. ॲडॅप्टेशन्स इन फॉरेस्ट अँड ग्रासलँड ॲनिमल्स. जंगलातल्या आणि गवताळ प्रदेशातल्या प्राण्यांमधलं ॲडॅप्टेशन. कार्निव्होरस ॲनिमल्स लाईक द वाईल्ड डॉग, फॉक्स, टायगर अँड लायन हॅव स्ट्रॉंग लेग्स टू रन फास्ट अँड कॅप्चर देअर प्रे. जंगलातल्या प्राण्यांचे जसे डॉग, फॉक्स, टायगर, लायन, त्यांचे लेग्स स्ट्रॉंग असतात. टू रन फास्ट अँड कॅप्चर देअर प्रे. प्रे म्हणजे त्यांचं भक्ष्य. ते पकडण्यासाठी त्यांचे पाय स्ट्रॉंग असतात. दे हॅव क्लॉथ्स अँड देअर कॅनाइन टीथ आर शार्प अँड पॉइंटेड. दे हॅव क्लॉथ्स, त्यांना म्हणजे त्यांच्या पंजांना नखे असतात आणि त्यांचे सुळे कसे असतात? अंकुचिदार म्हणजे
खूप टोकदार आणि थोडेसे मोठे. व्हॉट इज द फंक्शन ऑफ सच टीथ? अशा टीथचं फंक्शन काय असेल तर त्यांचं भक्ष्य पळता पळता पकडतात ना ते, मग ती पकड घट्ट असावी म्हणून त्यांचे टीथ असे असतात. टायगर्स हॅव पॅडेड पॉज. पॅडेड पॉज, पॉज म्हणजे पंजे. पंजाला त्यांच्या पॅडेड म्हणजे असा जाड गादीसारखा भाग असतो, म्हणजे त्यांचा तळवा जो आहे, पंजा जो आहे तो तळवा खालच्या बाजूने, पंजाच्या खालच्या बाजूने जाड गादीसारखा भाग असतो. तो कशासाठी असतो? दिस एनेबल्स देम टू सायलेंटली स्टॉक देअर प्रे अँड कॅप्चर इट इझिली. म्हणजे त्यांची चाहूल त्यामुळे त्यांच्या भक्ष्याला लागत नाही आणि कॅप्चर इट इझिली, आणि सहजतेने ते त्यांचं भक्ष्य कॅप्चर करतात म्हणजे पकडतात. द आईज ऑफ प्रेडेटरी कार्निव्होरस आर लोकेटेड इन द फ्रंट ऑफ देअर हेड. त्यांचे आईज कुठे असतात? हे बॉडी त्यांची कशी ॲडॅप्ट झालेली असते ते सांगतात, बॉडीचे पार्ट. पॉजचं झालं, आता लेगचं झालं, पॉजचं झालं, आता आईजचं. द आईज ऑफ प्रेडेटरी कार्निव्होरस, मांसाहारी प्राण्यांचे आईज हे लोकेटेड इन द फ्रंट ऑफ देअर हेड, त्यांच्या डोक्याच्या समोरच्या भागाला असतात त्यांचे डोळे. तर ते तसं कशासाठी? टू हेल्प्स देम टू स्पॉट देअर प्रे फ्रॉम अ लॉंग डिस्टन्स. खूप लांबून सुद्धा त्यांचं भक्ष्य त्यांना दिसण्यासाठी. बरोबर आहे की नाही? आपण दुर्बीण अशी कुठे लावतो? डोळ्याच्या बरोबर अशी समोर लावतो, मग त्या दुर्बिणीतनं कितीही लांबचं आपल्याला दिसतं. द आईज ऑफ हर्बिव्हरस आर बिलो द फोरहेड. आता त्याच्या विरुद्ध शाकाहारी प्राण्यांचे डोळे फोरहेडच्या म्हणजेच कपाळाच्या खाली असतात, ऑन आयदर साईड ऑफ हेड, डोक्याच्या दोन्ही बाजूला. दिस गिव्स देम वाईड अँगल विजन विच हेल्प्स टू प्रोटेक्ट देम फ्रॉम प्रेडेटर्स. मग मांसाहारी प्राण्यांना जसे त्यांचं भक्ष्य पकडण्यासाठी त्यांच्या शरीरात बदल असतात, तसेच शाकाहारी प्राण्यांना त्यांचा बचाव करण्यासाठी त्यांच्या शरीरात काय काय बदल असतात ते सांगितलं आहे. दिस गिव्स देम वाईड अँगल व्हर्जन विच हेल्प्स टू प्रोटेक्ट देम फ्रॉम प्रेडेटर. म्हणजे त्यांना मांसाहारी प्राण्यांपासून संरक्षण करता येतं. देअर लेग्स आर लॉंग अँड टॅपरिंग विथ स्ट्रॉंग हूव्स. खुरं, स्ट्रॉंग खुरं असतात त्यांच्या पायांना, आणि लेग कसे असतात? लॉंग असतात. विच इनेबल देम टू रन फास्ट टेकिंग लॉंग लिप्स. हे त्यांना कशासाठी मदत होते अशा पायांची? फास्ट रन फास्ट, जोरात पळण्यासाठी. टेकिंग लॉंग लिप्स म्हणजे जो लांबपर्यंत उडी मारण्यासाठी. देअर लॉंग अँड फ्रीली मुव्हिंग इयर्स. लॉंग अँड फ्रीली मुव्हिंग. फ्रीली मुव्हिंग म्हणजे त्यांचे कान फ्रीली हालचाल करू शकतात, म्हणजे असे स्थिर नसतात एका जागी, ते त्यांना पाहिजे तिकडे हालचाल करू शकतात, आणि ते कसे असतात? लॉंग असतात. टू रिसीव्ह, ते कशासाठी? तर टू रिसीव्ह साऊंड्स फ्रॉम लॉंग डिस्टन्स. खूप लांबच्या अंतरावरून सुद्धा साऊंड ऐकण्यासाठी. अँड डिफरंट डायरेक्शन्स म्हणजे त्यांचे कान हे वेगवेगळ्या दिशांना सुद्धा फिरू शकतात, म्हणजे एक कान एका दिशेला तर दुसऱ्या दिशेला पण फिरू शकतो. डिअर अँड ब्लॅक बग्स हॅव कलर्स दॅट मर्ज विथ देअर सराउंडिंग. हरिण आणि काळवीट या दोघांचा कलर हा त्यांच्या आजूबाजूच्या सराउंडिंगशी मिळता जुळता असतो. ते कशासाठी? तर त्यांचं लोकेशन म्हणजे ते प्राणी तिथे त्या भागात आहेत हे पटकन मांसाहारी प्राण्यांना दिसू नये म्हणून. देअर टीथ आर स्ट्रॉंग फॉर च्युईंग टफ प्लांट मटेरियल्स. आता ते शाकाहारी असतात त्यामुळे ते त्यांचं अन्न काय असणार?
प्लांट मटेरियल, त्यामुळे आणि ते च्युईंग म्हणजे ते चावण्यासाठी त्यांचे टीथ हे कसे असतात, स्ट्रॉंग. ॲडॅप्टेशन्स इन, आता हे झालं जंगलातल्या आणि गवताळ प्रदेशातल्या प्राण्यांचं. आता ॲडॅप्टेशन्स इन डेझर्ट ॲनिमल्स म्हणजे वाळवंटी प्रदेशातल्या ॲनिमल्सचं ॲडॅप्टेशन. आता डेझर्टमध्ये काय असतं, डेझर्ट म्हणजे वाळवंट. डेझर्ट्स आर कॅरेक्टराइज्ड बाय सिव्हर स्कॅरसिटी ऑफ वॉटर. सिव्हर स्कॅरसिटी ऑफ वॉटर, सिव्हर म्हणजे अतितीव्र, स्कॅरसिटी कमतरता, पाण्याची अतितीव्र टंचाई, त्याच्याशी जुळवून घेता येईल अशा प्रकारचं त्यांचं शरीर असतं. हेन्स डेझर्ट ॲनिमल्स हॅव अ थिक स्किन टू प्रिव्हेंट लॉस ऑफ वॉटर फ्रॉम द बॉडी. शरीरातलं पाणी, शरीरातला ओलावा हा टिकवून ठेवण्यासाठी त्यांची स्किन ही खूप जाड असते. देअर लेग्स आर लॉंग विथ फ्लॅट अँड कुशन सोल. त्यांचे लेग कसे असतात, लॉंग असतात आणि हे सोल, तर ते पायाचा तळवा कसा असतो, कुशन म्हणजे उशीसारखा जाड असतो. तर आता हे लेग्स लॉंग का असतील, लॉंग लेग कशासाठी असतील, पळण्यासाठी का, तर पळण्यासाठी नाही, वाळवंटात खूप जोरात पळता येत नाही. त्यांचे लेग्स लॉंग अशासाठी असतात, जमिनीपासून त्यांचं शरीर जास्त उंचावर किंवा दूरवर राहतं, कारण जमीन दिवसा खूप जास्त तापलेली असते. त्या तापलेल्या जमिनीच्या उष्णतेपासून त्यांचं शरीर लांब राहावं म्हणून त्यांचे लेग्स कसे असतात, लॉंग. आणि सोल म्हणजे पायाचा तळवा हा जमिनीला टेकलेला असतो, त्यालाही उष्णता कमी जाणवावी म्हणून त्याला कुशन असतं, म्हणजे गादीसारखा इतका असं उशीसारखा जाड भाग असतो. द नॉस्ट्रिल्स आर प्रोटेक्टेड बाय फोल्ड्स ऑफ स्किन्स. नॉस्ट्रिल त्यांचं नाक हे स्किनच्या घड्यांनी प्रोटेक्ट केलेलं असतं. त्यांना उष्णतेच्या गरम हवेचा त्रास होऊ नये म्हणून, गरम हवा नाकातनं शरीरात जास्त प्रमाणात शिरू नये म्हणून. द आयलॅशेस आर लॉंग अँड थिक. आयलॅशेस म्हणजे डोळ्याच्या पापण्या, त्या लॉंग आणि थिक असतात. रॅट्स, स्नेक्स, स्पायडर्स, लिझार्ड्स इन डेझर्ट्स हॅव इन डीप burrows during daytime and are active at night. रॅट, स्नेक, स्पायडर्स, लिझार्ड हे जे वाळवंटात सापडणारे प्राणी आहेत, हे काय करतात, दिवसभर ते ड्युरिंग डे टाईम, दिवसभर ते डीप ब्युरोज, खोलवर अशा बिळांमध्ये राहतात. तिथे त्यांना उष्णता जाणवत नसणार, तिथे थंडपणा असणार, त्यामुळे ते दिवसभर खूप खोलवरच्या बिळात राहतात. अँड आर ॲक्टिव्ह ॲट नाईट, आणि ते रात्री बाहेर पडतात, रात्री ते ॲक्टिव्ह असतात.